नाशिकमधल्या गुटखा तस्करांनी हायटेक फंडा वापरून कित्येक लाख रुपयांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक केली। देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी प्रकरणाचा पर्दाफाश केला। गुटखा तस्करांचा हा हायटेक फंडा नेमका काय होता पाहूयात। पिकअपच्या हालचालींवर स्थानिक तरुणांचं लक्ष होतं। गुरुवारी रात्री गावातल्या तरुणांनी कार चालकाला रोखलं, त्यावेळी चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। मात्र कारची तपासणी केली असता गाडीत प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची शेकडो पाकिटं आढळली। स्थानिकांनी देवळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। 4,92,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक कार असा एकूण 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील विठेवाडी या गावी विठेवाडी ग्रामस्थ व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुटख्याची एक कार पकडली होती। त्या गाडीमध्ये जवळपास 4,92,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा होता। या ठिकाणी आम्ही आरोपी हेमंत प्रभाकर पवार राहणार भौल यास ताब्यात घेतले आहे व कुणाल संजय मेने राहणार खर्डे हा त्या ठिकाणून फरार झालेला आहे। ग्रामस्थांनी या प्रकरणातील हेमंत पवार आणि गुटखा तस्कर कुणाल मेणे या 2 संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन केलं खरं, मात्र त्यातील कुणाल मेणे पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या वाहनातून उडी मारून फरार झाला। कुणाल मेणे हा सराईत गुटखा किंग असल्याचं पुढे आलंय। त्याच्या विरुद्ध यापूर्वीही देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुटखा तस्करीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। आम्ही तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला पाचारण केलं होतं। अन्न व औषध अधिकारी श्री चेतन परदेशी यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन देवळा येथे भारतीय न्यायसंहिता व अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपी ताब्यात आहे, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत। हा संबंधित गुटखा हा कुठून आणला होता व तो कुठे विकला जाणार होता या संदर्भात देखील सविस्तर माहिती घेतली जात आहे। या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान। गुटखा वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनाच्या दोन्ही नंबर प्लेट या रिमोटद्वारे नियंत्रित होत होत्या। या नंबर प्लेटवर काळा पडदा बसवलेला, रिमोटचं बटन दाबताच काही क्षणात नंबर प्लेट काळ्या प्लेटनं पूर्णपणे झाकली जायची। त्यामुळे पोलीस, परिवहन विभाग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशाभूल करून प्रतिबंधित मालाची वाहतूक केली जात होती। गुटखा तस्करीसाठी गुन्हेगारांनी वापरलेल्या हायटेक फंड्यानं पोलीसही चक्रावले आहेत। विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव।